तर IPL मॅच अँड मसाले आमच्या शोमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजचा विषय जरा थोडासा खास आणि वेगळा आहे. म्हणजे मॅच वगैरे तर असतंच, आपण त्यात कोण कसं क्रिकेट खेळते किंवा टीम मॅनेजमेंट, प्लेयर याच्यावर बोलतो. पण आज थोडासा हटके मुद्दा आहे. आपल्यासोबत हटके व्यक्ती आहेत, म्हणजे आपले निलेश सर आमच्यासोबत आहेत. तर निलेश सर, विषय असा आहे की क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटपेक्षा जास्त ॲग्रेशन आणि स्टाईलबाजीलाच महत्त्व दिलं जातं असं कुठेतरी दिसून येते. म्हणजे आता हर्षित राणा म्हणून एक प्लेअर आहे KKRचा, त्याने पहिल्या मॅचमध्ये मयंक अग्रवाल एक अनुभवी प्लेअर आहे, त्याला बाद केल्यानंतर फ्लाइंग किस दिली होती. ती फ्लाइंग किस म्हणजे एकदमच चिडवल्यासारखं झालं, त्याच्यावर खूप तो ट्रोली झाला. बरेच प्लेयर असे होत असतात. या सगळ्या ट्रोलिंगमध्ये महत्त्वाचा प्लेअर असतो म्हणजे विराट कोहली. विराट कोहली ट्रोल होत नाही, त्याची स्टाईल सगळ्यांना आवडते, पण कुठेतरी त्याला बघून इतरही प्लेयर्स शिकतात आणि कुठेतरी क्रिकेट खेळापेक्षा जास्त ॲग्रेशनकडे जातात. विराट कोहलीने तसा गेम केलाय, क्रिकेट खेळलाय, त्यानंतर तो ॲग्रेशन दाखवतो. पण अनेक यंगस्टर हे क्रिकेट खेळण्याच्या आधीच नुसते ॲग्रेशनला जाऊन त्यांचा खेळावर परिणाम होतो असं कुठेतरी वाटते. तरी सगळं कशामुळे होतं यावर तुम्हाला काय वाटतं? शशांक, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे मुख्य म्हणजे की साधारणतः सोशल मीडिया ज्या पद्धतीने आता वाढतो आहे त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्ती ही साधारणतः एक प्रोडक्ट बनली आणि प्रत्येक व्यक्तीला साधारणतःला प्रमोट करायचं आहे. आणि हे ॲग्रेशन जे आहे ते ॲग्रेशन त्यातून येते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण बऱ्याचदा स्पोर्ट्सचा विचार करताना स्पोर्ट्सच्या सायकोलॉजीचा, त्याचं जे मानसशास्त्र आहे त्याचा विचार करत नाही. मला वाटतं की ते फार महत्त्वाचं आहे की कुठलाही खेळ साधारणतः कोणत्या पिढीत खेळला जातो, कोणती जनरेशन त्या पद्धतीनं तो खेळ मानते आहे ते समजून घ्यायला हवं. आपण जी नावं आता तू घेतली ही सगळी आजच्या पिढीतली नावं आहेत मुळात. म्हणजे क्रिकेटचा खेळ हा जेंटलमॅन्स गेम म्हणून ओळखला जातो. आणि जेंटलमॅन्स गेम म्हणताना आपल्याला तो खेळ आठवतो जो साधारणतः 70-80च्या पिढीत जनरेशन म्हणजे त्या काळात खेळला जात होता. म्हणजे मला अजूनही आठवतं की म्हणजे वॉल्श नावाचा एक बॉलर होता, वेस्ट इंडिजचा बॉलर होता. त्या वॉल्सचं स्पोर्ट्समॅनशिप हे खूप लोकांनी आजपर्यंत नावाजलेलं आहे. कारण तो बॉलिंग करत यायचा आणि तोपर्यंत जो बदलला असलेला बॅट्समन आहे तो पुढे जायचा. तो बॅट बॉल घेऊन त्या स्टंपपर्यंत उभा राहायचा, पण तुला आउट नाही करायचा. तो म्हणतो मी तुला सोडलं या वेळेला. सो हा स्पोर्ट्समॅनशिप मधला जो भाग आहे ना, हा मला आजच्या पिढीत मिसिंग दिसतो. म्हणजे मी IPL बद्दल कमेंट नाही करत आहे, कुठली करत नाही, किंवा कुठल्या खेळाच्या या फॉर्म बद्दल मी कमेंट करत नाहीये. पण मला हे दिसतंय की ती स्पोर्ट्समॅनशिप मिसिंग आहे, ती टीम स्पिरिट मिसिंग आहे. प्रत्येकाला स्वतःचा खेळ मोठा करायचा आहे, प्रत्येकाला स्वतःला मोठं व्हायचं आहे. आणि हे मोठं होणं जे आहे ते कुठल्या तरी आज ह्या पोस्ट 90 वर्ल्डमध्ये आलेल्या मार्केटिंगच्या जगाने, डिजिटल युगाने आणलेली गोष्ट आहे. आणि म्हणजे मी हा जे बोलतो हे म्हणजे IPL बद्दल नाहीये, पण मी मुद्दाम हे आजच्या पिढीबद्दल बोलतोय. आणि मी आजच्या पिढीबद्दल बोलताना मी असं म्हणत नाही की या पिढीतला नाहीये, मी त्या पिढीतला भागच आहे. पण मी म्हणजे आमची पिढी साधारणतः जी आहे, जी 80s मधली पिढी आहे, ही धड अॅनालॉग पण नाही आणि धड डिजिटल पण नाही, अशी मधली पिढी आहे. त्यामुळे ह्या पिढीने कायमच दोन्ही पिढ्यांचा बॅलन्स सांभाळायचा प्रयत्न केला. सो म्हणजे आपण सुद्धा आज बघताना दिसतं आपल्याला की जॉईंट फॅमिलीज आणि इंडिव्हिज्युअल फॅमिलीज ह्याच्यामधला हा काळ साधारणतः म्हणजे लग्न म्हणजे जुळत नाही तरी जुळवून घेण्याचा एक पिढी होती. आणि आज एका लहान लहान गोष्टी म्हणून ब्रेकअप घेणारी, भांडणं करणारी, डिवोर्स करणारी अशी एक पिढी आहे. सो ह्या दोन पिढ्यांच्या मधली आमची पिढी आहे. सो मला असं दिसतं की हे जे तू ॲग्रेशन म्हणतोस ना, हे ॲग्रेशन तिथनं येते, त्या सेल्फ प्रमोशन मधनं आणि इंडिव्हिज्युअल आयडेंटिटीला टीमपेक्षाही गेमपेक्षाही मोठं समजण्याच्या त्या भावनेतनं येते असं माझं फिलिंग आहे. बरोबर. आणि हेच जे तुम्ही बोलला ते अगदी बरोबरच वाटतं. आणि यामुळेच कुठेतरी टीम इंडिया म्हणजे नॅशनल लेवलवर वर्ल्ड कप सारख्या स्पर्धांमध्ये कुठेतरी कमी पडते असं आपण बोलू शकतो का? कारण की ते एका प्लेअरला महत्त्व दिलं जातं जास्त आणि प्लेअरपेक्षा टीमला कमी महत्त्व दिलं जातं. त्यामुळे आपण नॉकआउट स्टेजेस असतील, मोठ्या मोठ्या स्पर्धा असतील ज्या टीम इंडिया म्हणून प्लेअर उतरतात, पण तिथे आपण बघताना विराट कोहलीचे फॅन्स, रोहित शर्माचे फॅन्स इंडिव्हिज्युअल व्यक्तीला बघतात. त्यामुळेच आपला वर्ल्ड कप मधला गेम पण खराब झालाय. म्हणजे मागील इतकी वर्ष झाली आपण नॉकआउट स्टेजमध्ये हरतोय, फायनलला हरतोय, पण ट्रॉफी काय उंचावता आलेली आहे 2011 नंतर अद्यापही. हेच कारण हेच कारण म्हणता येणार, पण हे एक कारण आहे नक्की असं म्हणता येईल. कारण एकंदरीतच आज कुठल्याही खेळाबद्दल, क्रिकेटबद्दल तर आहेच आहे, तर क्रिकेट हा आपल्याकडला मोस्ट पॉप्युलर खेळ. पण क्रिकेटबद्दल आपण हे बोलताना एक गोष्ट दिसते की आपल्याकडे एकेका व्यक्तीचे फॅन्स आहेत. आणि तो जो काही टीम इंडिया स्पिरिट होता, आज हा आपल्याकडे कुठेतरी मिसिंग आहे का, ते शोधलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आज ह्या सगळ्या गेमिंगच्या कल्चरमध्ये म्हणा किंवा सगळ्यामध्ये म्हणा, आपण माणसं विकत घ्यायला लागलो. म्हणजे मला एक गोष्ट दिसते की आपण ते आता नवीन सगळे गेम जे आलेले आहेत ते टीम क्रिएट करण्याचे आणि त्याच्यावरून पॉईंट्स मिळवायचे जे सगळे खेळ चालू आहेत, आपण माणसं विकत घेतो. म्हणजे भले ती माणसं वर्चू जगातली का असेल, पण आपण माणसं विकत घ्यायला लागलो आणि माणसं विकत घेता येतात याबद्दल आपल्याला विश्वास वाटायला लागला.
सो मला वाटतं की हा एक फार म्हणजे सायकेट्रीच्या अँगलमधनं हा फार मुद्दा समजून घ्यायला हवा आहे की एक टीम जी परफॉर्म करू शकते, म्हणजे मराठीत एक लहानशी म्हण आहे की एक गाव करेल तर राव करेल काय. सो हे एक तिथलं मला इम्पॉर्टंट वाटतं की सचिन सुद्धा जेव्हा खेळायचा तेव्हा लोकांना हेच तक्रार करायची की सचिन मोठा होतोय, टीमपेक्षा मोठा होतो. आणि म्हणून सचिन कधीच सक्सेसफुल कॅप्टन होऊ शकला नाही. सचिनची कॅप्टन्सी कायमच वादामध्ये राहिली. कारण सचिन बद्दल देखील लोकांचं म्हणणं हेच आहे की सचिन हा इतका मोठा होऊन बसलाय की टीम त्यामुळे लहान दिसते. आणि हे आहेच, म्हणजे एखादी उंच व्यक्तीच्या जेव्हा असते तेव्हा असं बऱ्याचदा होतं, पण सचिनने सुद्धा हे खूप नंतर सिद्ध करून दाखवलं की मी टीम मेंबर आहे. आणि मला वाटतं की आपल्या सगळ्या पुढल्या जनरेशनमध्ये जे कदाचित काही प्रमाणात धोनीने सुद्धा नंतर पुढे सिद्ध करून दाखवलं की आय एम अ टीम मेंबर. धोनी नंतर आज आपण जेव्हा आजची IPL टीम बघतो की आजच्या टीम बघतोय, सगळ्या टीम बघतोय, तिथं मला हा फॅक्टर मिसिंग दिसतोय की यार हम एक साथ उनके खेळले. बरोबर. पण हा फॅक्टर त्या प्लेयर्समुळे होतोय असं वाटत नाही. कुठेतरी फॅन्स जास्त त्यांना मोठं करतात आणि या फॅन्सची पण चुकी आहे. प्लेयर्स कुठला स्वतःहून असं बोलत नाही, ते तर एकत्रच राहतात. बरोबर आहे. बरोबर. फॅन्स असतील किंवा फ्रँचायझी किंवा हे जे त्यांना स्पॉन्सरशिप करणाऱ्या मार्केट आहे. मार्केट नावाची फोर्स ही सगळ्यात आम्हा सगळ्यांना आपण रन करत असतो. म्हणजे कुठल्याही बिझनेसमध्ये मार्केट ड्राईव्ह करतो. म्हणजे आपल्या सगळ्या आवडीनिवडी, आपल्या सगळे बिहेवियर पॅटर्न्स हे मार्केट डिसाईड करत असतं. त्याच्यामुळे तो क्रिकेटबद्दल देखील ते होणारच आहे. क्रिकेट सगळ्या खेळात देखील सुद्धा मार्केट इन्फोर्स होणारच आहे. फक्त मला इथे इतकंच वाटतं की IPL ची टीम असेल किंवा टीम इंडियाची जो टीम असेल ती खेळत असताना किमान प्रेक्षकांनी तो एक खेळ म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे. ती स्पोर्ट्समॅनशिप आहे आणि जिंकलंच पाहिजे हा जो एक हट्ट आहे आपल्याकडे, त्यापेक्षाही खेळलंच पाहिजे हे स्पिरिट आपण कुठेतरी मिस करतोय का. म्हणजे मला आठवतं की एक काळ असा होता की वेस्ट इंडिजची टीम मॅच सुद्धा लोक आनंदाने बघायची. म्हणजे वेस्ट इंडिज आणि समजा ऑस्ट्रेलिया खेळते तर तो खेळ म्हणून बघितला जायचा. आज असं होत नाही. आज आपल्याला माझीच टीम पाहिजे, ही माझी टीम आहे, हे माझे पण जे आहे हे कुठेतरी त्या आयडेंटिटीला म्हणा किंवा त्या इगोला कुठेतरी पॅम्पर करते का, हे समजून घ्यायला हवं असं वाटतं. मला असं वाटत नाही की क्रिकेट ह्या खेळाबद्दल अजूनही अशी इतकी वाईट अवस्था आली. कारण क्रिकेट हा अजूनही लोकप्रिय खेळ आहे. हा गल्लीत खेळला जाणारा खेळ आहे. त्याच्यामुळे तो खेळ कायमच टीम स्पिरिटला प्रोत्साहन देणार आहेच. म्हणजे आज जरी कदाचित हे टीम स्पिरिट थोडं पाठी असेल, पण भविष्यात असं कायम होईल असाचा भाग नाही. कारण शेवटी कोणतीही गोष्ट ही एकत्रितरित्याच सिद्ध करायला लागते. आज सगळ्या टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा आज सगळे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज हेच सांगतात की जेव्हा तुम्ही टीम म्हणून खेळता तेव्हा तुम्ही जिंकताच. तर जसं सरांनी सांगितलं तसं टीम म्हणून पाहिलं पाहिजे आणि आपण एक प्रेक्षक म्हणून प्लेयर्सला जास्त महत्त्व दिलं, आपल्या संघाला टीम इंडियाला जास्त महत्त्व दिलं तर कुठेतरी याचा प्लेयर्सनाही फायदा होईल आणि आपल्या देशालाही फायदा होईल असंच वाटतं. या चर्चेत तिथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज. थँक्यू.